राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा. शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी, दिलेला शब्द सरकार फिरवणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही. माझे सरकार दिलेला आपला एकही शब्द फिरवणार नाही असे स्पष्ट करून शेतकरी कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कोकण, मध्य महाराष्ट्रास 23-24 रोजी अतिवृष्टीचा इशारा. राज्यामधील 36 पैकी 18 जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार. राज्यामधील 36 पैकी 18 जिल्ह्यांमध्ये पावसाचे अलर्ट देण्यात आलेले असून 22 ते 27 जूनपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये जोरदार राहणार आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. याच दरम्यान 23 व 24 जून रोजी कोकण, मध्य महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाच्या दिल्ली मुख्यालयाने दिलेला आहे. नाफेडचा कांदा दर घसरणीचा, खरेदीसाठी सरकार पुढे पण दर मागे, शेतकऱ्यांचा नाफेडवरती रोष. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कांदा खरेदी करत असल्याचे सरकारकडून सांगितले जाते, पण प्रति क्विंटल 1435 रुपये दर देऊन फायदा नेमका कोणाचा होणार? बाजारामध्ये 2000 ते 2200 रुपये दर मिळतो, मग आम्ही नाफेडला कांदा का द्यायचा, असा संतप्त शेतकऱ्यांमधून सवाल केला जात आहे. बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणार मोफत टॅब तसेच लॅपटॉप. महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण मंडळाची ही नवीन योजना आहे. 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना टॅब तसेच 10वी पुढील विद्यार्थ्यांना लॅपटॉप मिळणार. जिल्ह्यामधील 65,000 बांधकाम कामगारांना होणार मोठा फायदा. सोलर कंपनीने अडवली शेतकऱ्यांची भाडे. 29 वर्षाचा करार, तिसऱ्याच वर्षांपासून भाड्याचे झाले वांदे. आंतरराष्ट्रीय योगा दिनी विश्वविक्रम. विशाखापट्टणममध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामध्ये 3 लाखाहून अधिक नागरिक सहभागी. अवैध सावकारांकडून 761 हेक्टर जमीन पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यामध्ये देण्यात आली. राज्यामध्ये सावकारी कायद्याची कडक अंमलबजावणी. 513 सावकारांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. समृद्धी महामार्गालगत स्थापणार 5 कांदा महाबँक. राज्यामध्ये प्रथमच कांदा महाबँक उभारणी करण्यात आली. ज्यांच्याकडे जबाबदारी तेच पुरावे नष्ट करीत आहेत, राहुल गांधी यांचा आरोप. निवडणूक फुटेज नष्ट करण्याच्या निर्णयावरती हल्लाबोल. 12 धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झालेली असून 20 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. राधानगरी धरण क्षेत्रामध्ये 24 तासात 116 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून आजपासून पुन्हा 4 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. शहरामध्ये उघडीप, जिल्ह्यामध्ये मध्यम सरी. रत्नागिरी जिल्हा नियोजनासाठी शासनाकडून रुपया सुद्धा नाही. गतवेळेचे 120 कोटी रुपयांचे दायित्व सुद्धा बाकी आहे. राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असल्याचा परिणाम. सोलापूर जिल्ह्यामध्ये अवकाळीने 64 कोटी रुपयांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे. 21,971 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून जिल्हा प्रशासनाने सादर केला शासनाकडे प्रस्ताव. शेतीच्या उत्पन्न वाढीसाठी AI ठरेल फायदेशीर. तालुका कृषी अधिकारी शेटे कारंब्यामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्यांचे वाटप करण्यात आले. अवकाळीमध्ये पडझड झालेल्या घरांसाठी 47 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. यामध्ये झोपड्यांसाठी 40,000 रुपये मिळणार तर गोठ्यांसाठी 72,000 रुपये देण्यात येणार. सिल्लोड तसेच सोयगावमध्ये युरिया खताचा तुटवडा भासत आहे. दोन्ही तालुक्यांमध्ये आवश्यक साठा उपलब्ध करा. आमदार सत्तारांचे प्रशासनाला निर्देश. पाटणमध्ये खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या. जूनच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये 8% क्षेत्रावरतीच पेरणी. हंगाम लांबण्याची शक्यता. शिवभोजन थाळी अनुदान रखडले. कागल जिल्ह्यामध्ये 45 केंद्रे. 5 महिन्यांपासून पदरमोड करून चालकाकडून केंद्रे सुरू. किराणा मालाचे दर जैसे थे. जीवनावश्यक वस्तूंचे दर आवाक्यामध्ये. डाळी धान्यांचे दर नियंत्रणामध्ये. खाद्यतेल मसाल्यात सुद्धा दरवाढ नाही. घरगुती बजेटला मोठा आधार. ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आता शासनाला काळजी. मोफत तपासणी, हेल्थ कार्ड, गंभीर आजारावरती शस्त्रक्रिया सुद्धा. तालुका स्तरावरती पथके जाहीर. पिंपळगाव रेणुकाई परिसरामध्ये 450 हेक्टरवरती मका पिकाची लागवड करण्यात आली. इंग्रजी शाळांचे विद्यार्थी वळले मराठी शाळांकडे. पहिल्याच दिवशी तब्बल 20,342 विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश. घरकुलांसाठी 1.5 लाख लाभार्थ्यांचे स्वसर्वेक्षण. आवास प्लस यादी अद्ययावत करण्यासाठी स्व आणि साहित्य सर्वेक्षणाची तरतूद. नेकनूर परिसरामध्ये सततच्या पावसाने कुजले सोयाबीन. शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचे आले संकट.
वालसावंगी परिसरामध्ये मिरचीचे पिके बहरले. तालुक्यामध्ये लागवड घटल्यामुळे यंदा मिरचीच्या भावामध्ये 50 ते 60 रुपयांची तेजी बघायला मिळत आहे. 3 महिन्यांचे रेशन घ्या. याच महिन्यामध्ये वाशी. सततच्या पावसामुळे राज्य सरकारचा मोठा निर्णय. खासदार डॉक्टर शिवाजी काडगे यांनी केली शेती नुकसानीची पाहणी. शेतकऱ्यांना दिला धीर. पंचनाम्यांना मिळाली गती. खरीपाच्या 76% पेरण्या पूर्ण झालेल्या असून बेळगाव जिल्ह्यामधील स्थिती उद्दिष्ट 7.32 लाख हेक्टरवरती 5.56 लाख हेक्टर पूर्ण क्षेत्र झालेलं आहे. निम्म्यावरती सुद्धा पोहोचले नाही खरीपाचे पीक कर्ज वितरण. 2.5 महिन्यांमध्ये केवळ 27.14% वाटप. हजारो शेतकरी वंचित असून राष्ट्रीयकृत बँकांची प्रक्रिया संतगतीने. रेणापूर तालुक्यामध्ये भूजल घटले. भूजल यंत्रणेचा अहवाल. पाणी अडवा, पाणी जिरवा मोहीम सक्रिय करण्याची गरज. पूर्णा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचे संकट. मान्सून लांबल्याने आभाळाकडे नजरा लागलेल्या आहेत. कडक उन्हामुळे वाढली चिंता. पिकांचे उत्पादन घटण्याची भीती. नवीन बाजार हस्तक्षेप योजना आणणार. टोमॅटो, कांदा, बटाट्याबाबत केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांची मोठी घोषणा. टोमॅटो, कांदा, बटाटा या पिकांसाठी नवीन बाजार हस्तक्षेप योजना आणली जाईल, अशा प्रकारची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी शुक्रवारी मुंबईमध्ये केली. जोरदार पाऊस पडेना. अकोला जिल्ह्यातील पाणी टंचाई कमी होईना. पावसाळ्यात सुद्धा खासगी विहिरींचे अधिग्रहण वाढले. 45 गावांमध्ये 65 उपाययोजनांची कामे सुरू. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार. विदर्भामध्ये मात्र प्रतीक्षा. पंचगंगा नदीच्या पातळीमध्ये दिवसभरामध्ये 2.5 फुटांची झाली वाढ. निंबाफाटा परिसरामध्ये बीटी बियाण्यांचा तुटवडा. शेतकऱ्यांची पिळवणूक सुरूच. अनधिकृत साठेबाजांविरोधामध्ये कारवाईचे संकेत. बाभुळगाव परिसरामध्ये मान्सूनचे आगमन. शेतकरी सुखावले. खते बियाण्यांच्या तुटवड्याचा सतावतोय प्रश्न. सावकाराने कर्जवसुलीसाठी मुलीला राजस्थानमध्ये विकायला लावले. आमदार गायकवाड यांचा आरोप. बोरखेड, तारापूर परिसरातील शेतकऱ्यांची शेती परत करण्याची होते मागणी. चिखली तालुक्यामध्ये 65% पेरणी पूर्ण झालेली असून पावसाची होते प्रतीक्षा. उगवलेल्या पिकांची खुंटली वाढ. शेतकऱ्यांवरती नवीन संकट. बांधकाम कामगाराच्या योजनेमधील गैरप्रकाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. रायमुरकरांचे कामगार मंत्री फुंडकर यांना निवेदन देण्यात आलेले असून विद्यार्थ्यांकडून 10% रक्कम घेतली जात असल्याचा होतोय आरोप. शेतरस्त्यांच्या वादावरती चर्चा होणार. समोपचारातून तोडगा निघणार. प्रत्येक सोमवारी तालुका स्तरावरती संयुक्त सभेचे आयोजन करण्यात येणार. जिल्हा प्रशासनाचा निर्णय. आता खिचडी होणार गोड. शालेय पोषण आहारासाठी मिळणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. शासन निर्णय जारी करण्यात आलेला असून 1 मे पासून सुधारित दर लागू होणार आहे. यामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळालेला असून विद्यार्थ्यांच्या आहाराचा दर्जा वाढवण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. गंगापूर धरणामध्ये पाणीच पाणी आणि शहरभर मात्र पाणी. टँकर जाळचा नागरिकांना भुर्दंड पडतोय. फ्लो मीटरसह जलशुद्धीकरण केंद्राची कामे सुरू झालेली आहे. एअर इंडियाच्या 3 अधिकाऱ्यांवरती कारवाईचे आदेश. विमान कर्मचारी वेळापत्रकामध्ये आढळल्या गंभीर त्रुटी. काम काढून घेतले. शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलेली असून DGCAकडून दखल घेण्यात आलेली आहे. वरुणराजाच्या वक्रदृष्टीने पेरण्या खोळंबल्या. कळमनुरी, औंढा, नागनाथ तालुक्यातील स्थिती. शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे. पेरलेले बी बियाणे वाया जाण्याची भीती. पावसासाठी वरुणराजाला साकडे. सौर ऊर्जेच्या दिशेने वाटचाल. 29 गावांची सौर ग्राम स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली असून 5000 लोकसंख्येची गावे. स्पर्धेमधून निवड झालेल्या एका गावाला मिळणार 1 कोटी रुपयांचे बक्षीस. विषमुक्त शेतीसाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न. 33 देशी गायींचेही संगोपन करण्यात येत आहे. वडीकाड्यातील भावंडांचा पुढाकार असून शेतीसाठी शेणखताचा वापर केला जातो. बागांसह इतर पिकांचेही जोमामध्ये उत्पादन घेतले जाते. स्वप्नांना ब्रेक. भावी सरपंचाचा तोरा उतरला. आरक्षण पुन्हा ठरणार. आता प्रतीक्षा सुरू. 15 जुलैपर्यंत नव्याने आरक्षण सुनिश्चित करण्याचे शासनाचे फरमान. 8 कंत्राटदारांना काळ्या यादीमध्ये टाकण्याचा इशारा. जलजीवन मिशनच्या कामांना गती देण्यासाठी सीओचे निर्देश. गेल्या वर्षीचीच 49,000 घरकुले अपूर्ण. तरीसुद्धा नवीन 76,000 मंजूर. शासन झाले उदार. निधीसाठी मात्र अडचणीचा डोंगर. 40 आश्रमशाळांचे 7 कोटी परिपोषण अनुदान रखडले. आश्रमशाळा संस्थाचालकांमधून नाराजी व्यक्त. रक्कम अदा करण्याची मागणी. पावसाची उघडझाप. तरीसुद्धा पंचगंगेच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे. धरणामधून विसर्ग कायम. 19 बंधारे पाण्याखाली. वाहतूक काहीशी विस्कळीत. मात्र पर्यायी मार्गे सुरू. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यामध्ये.
किडके बियाणे पेरणीसाठी अनुदानाची योजना खोटी, कृषी विभागाचा कारभार, हातकंगले तालुक्यामध्ये भुईमुग बियाण्यासाठी शेतकऱ्यांचा मनस्ताप, खरीपाचे गणित बिघडणार. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.